स्वागत आहे तुमचं हिरा अकॅडमी या चॅनलवर. मित्रांनो, तर हा व्हिडिओ न पाहता परीक्षा द्यायला जाऊ नका, कारण पुढच्या काही मिनिटात आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रातील सर्वात महत्त्वाच्या संकल्पना, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि शेवटच्या क्षणी नक्की रिव्हिजन करण्याचे मुद्दे पाहणार आहोत. हा एक व्हिडिओ तुमच्या काही गुणांची भर घालू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकही मुद्दा मिस करू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि तसेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा, खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही हे विचारले बघा. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येते. ऑप्शन नंबर 3. दुसरा प्रश्न आहे बघा, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो, त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? कोणते स्मरण म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. मनोवैज्ञानिक स्मरण. मनोवैज्ञानिक स्मरण ऑप्शन नंबर 2. 3 नंबरचा प्रश्न बघा, खाली दिलेले संबोध निर्मितीच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? योग्य क्रम कोणता? तर मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित सर्व ऑप्शन वाचा आणि क्रम लावा. ओके, तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. क, ई, ब, ड, अ. म्हणजे याचं 1 नंबर आहे. त्यानंतर वस्तूचे इथं 1 नंबर आहे क, ई नंबर आहे 2, ब आहे 3, त्यानंतर ड आहे 4 आणि शेवटचा आहे अ 5 नंबरचा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित सर्व क्रम लावा. ओके, त्यानंतर आहे बघा 4 नंबरचा प्रश्न, खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे? बरोबर आहे हे विचारलं. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचा ऑप्शन, प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 5 नंबरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये कूट उकलनास सहाय्यक ठरणारे विधान कोणते? सहाय्यक ठरणारे विधान कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करणे. ऑप्शन नंबर 4. 6 नंबरचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? अयोग्य विचारले बघा मित्रांनो. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालीची आवर्तने अनावश्यक ठरते. अनावश्यक ठरते. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. 7 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. 7 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितले? सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खाली मर्यादेपेक्षा कोणती मर्यादा अयोग्य आहे? अयोग्य हे विचारले. शक्यतो तुम्हाला परीक्षेमध्ये अयोग्यच विचारलं जातं, त्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचा. जर व्यवस्थित वाचला तरच तुम्हाला उत्तर येऊ शकतं. तर या ठिकाणी अयोग्य सांगितलं, तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर. केवळ गुणात्मक विकासावर भर. ऑप्शन नंबर 3. 8 नंबरचा प्रश्न बघा, स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणतीही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. क्रमन्वित अध्ययन पद्धती. क्रमन्वित अध्ययन पद्धती. ऑप्शन नंबर 3. 9 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्गखोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात? त्या खोलीतील आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनाची पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे याबरोबरच विषयतज्ञ हजर असतो व अध्यापन कार्य चालते. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 डाल्टन पद्धत. डाल्टन पद्धत ऑप्शन नंबर 1.
10 नंबरचा प्रश्न बघा. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य आहे हे विचारले. तर यामध्ये या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात. यस, आई वडिलांना फसवू शकतात. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 12 नंबरचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या जीन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासातील टप्पे व त्यातील घटक यांच्या जोड्या योग्य क्रम कोणता? तर जोड्या लावायच्यात आपल्याला. सुरुवातीला आपण जोड्या लावून घेऊया. तर या ठिकाणी बघा शब्दपूर्व अवस्था. तर शब्दपूर्व अवस्था आहे या ठिकाणी क नंबरची, म्हणजेच मूल चेतकांचे वर्गीकरण करायला शिकते. त्यानंतर 2 नंबरचं आहे बघा, 2 नंबरचं आहे बच लागतं, म्हणजेच क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ तो आहे काही प्रमाणात संबोध निर्माण होते. त्यानंतर आहे बघा 3 नंबरचं मूर्त क्रियाकाल अवस्था. तर मूर्त क्रियाकाल अवस्था आहे ड नंबरचं नैसर्गिक घटकावरून निष्कर्ष काढू लागतो. आणि शेवटचं आहे बौद्धिक विकासाची अवस्था. तर एकच राहिलेलं आहे ते म्हणजे वैचारिक समस्या सोडवते. तर यावरून आपलं करेक्ट उत्तर होतं आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. 1चं क, 2चं ब, 3चं ड आणि 4चं अ. ऑप्शन नंबर 2. 13 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतोय. व्यक्तिविकासात अनुवंशांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते हे विचारलंय बघा. तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. 14 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतोय. तर अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही? बघा व्यवस्थित प्रश्न वाचा. करत नाही असं म्हटले. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे. तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे. ऑप्शन नंबर 3. 15 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतोय. तर 15 नंबरच्या प्रश्नामध्ये बुद्धिमापनासाठी दृक्प्रतिमाची स्पष्टता तपासण्यासाठी पद्धती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने शोधून काढली? तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गाल्टन. ऑप्शन नंबर 2 गाल्टन. 16 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतोय. तर दिलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञाने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता माणूस त्याविषयी खाली काही मते मांडली आहेत. त्यापैकी कोणते मत असत्य आहे? तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ज्ञाकडून घ्यावे. तर ऑप्शन नंबर 4. मित्रांनो व्हिडिओ आवडतोय आणि तुम्हाला हेल्पफुल वाटतोय आणि बघा परीक्षेच्या अगोदर नक्कीच रिव्हिजन करून जा आणि हे प्रश्न शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला परीक्षेत याचा नक्की फायदा होईल म्हणजे होईल. यानंतरचा प्रश्न बघा 17 नंबरचा प्रश्न काय सांगतोय. तर खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्याच्या प्रमाणात फरक दर्शवतो? तर या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. यानंतरचा प्रश्न आहे 18 नंबरचा काय सांगतोय बघा. 18 नंबरच्या प्रश्नामध्ये सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असेल असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फ्राइड. ऑप्शन नंबर 3 फ्राइड यांनी मांडली. 19 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतोय.
खाली दिलेल्या अवधानाच्या स्वरूपाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? बघा या ठिकाणीही असत्य विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. शरीरांतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानांतर्गत येत नाहीत. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 20 नंबरचा प्रश्न बघा. विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकांचे पाठ्यपुस्तकातून प्रभुत्व असणे आवश्यक आहे, असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानात मांडले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. टर्नर व फत्तू. टर्नर व फत्तू ऑप्शन नंबर 2. यानंतरचा 21 नंबरचा प्रश्न बघा. जेव्हा विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सृजनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. व्यक्तिगत विकास प्रतिमान. व्यक्तिगत विकास प्रतिमान. 22 नंबरचा प्रश्न बघा. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये असं म्हटलंय बघा. तर या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. अमूर्तता याचा उपयोग करू नये. यानंतरचा प्रश्न 23 नंबरचा प्रश्न. अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? शालेय कारण नाही. तर या प्रश्नाचं बघा करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पालक अशिक्षित असणे. आता पालक अशिक्षित असणे आणि एखादा विद्यार्थी अध्ययनात पाठीमागा आहे याच्याशी पालक अशिक्षित असणे याच्याशी काहीही संबंध नाही, काही कारण नाही आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 24 नंबरचा प्रश्न बघा. आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विचारलंय. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. ऑप्शन नंबर 4. 25 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य क्रम कोणता? योग्य क्रम विचारलाय बघा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कुटुंब, शेजारी आणि संस्कृती. तर योग्य क्रम आहे कुटुंब, शेजारी आणि संस्कृती. ऑप्शन नंबर 3. 26 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान फ्रँडसनच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही असं म्हटलं बघा. तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे. तर ऑप्शन नंबर 3. 27 नंबरचा प्रश्न बघा. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून कोणत्या संरक्षण यंत्रणाचा वापर केलेला दिसून येतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. प्रतिपुरण. 28 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा वा प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही, हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पूर्णाकारवादी उपपत्ती. ऑप्शन नंबर 4. 29 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात. ऑप्शन नंबर 3. 30 नंबरचा प्रश्न बघा. खालील दिलेल्या संबोधाविषयीच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? या ठिकाणीही पुन्हा अयोग्य असं विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. मूळ संबोध स्पष्ट नसतील
तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात. हे अयोग्य आहे. ऑप्शन नंबर 3. 31 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओलाही लाईक करायचंही विसरायचं नाही. तर 31 नंबरचा प्रश्न बघा काय सांगतोय. प्रतिमेचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या जोड्यांचा योग्य पर्याय कोणता? योग्य पर्याय कोणता असं विचारलेलं आहे. तर आपण काय करूया, या ठिकाणी अगोदर जोड्या लावून घेऊया. तर आपण जर बघितलं तर प्रतिमा आहे बघा क नंबरचं, वाहनाच्या वेगाची तुलना करणे. ठीक आहे. त्यानंतर आहे 2 नंबरचं आहे स्वाद प्रतिमा कशामध्ये येणार आहे? सगळ्यांनाच माहिती आहे, अन्नाची चव लक्षात राहणे. त्यानंतर गंध प्रतिमा कशामध्ये येणार आहे? तर ब मध्ये कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल बांधणे. त्यानंतर 4 नंबर आहे स्पर्श प्रतिमा येते अ मखमलाचा मऊपणा जाणवणे. तर आपण तर जोड्या लावून घेतल्यात. आता याचं करेक्ट उत्तर बघा, एचं आहे क, म्हणजेच एकाचं क या ठिकाणी दिसते, म्हणजेच आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. 32 नंबरचा प्रश्न बघा. 32 नंबरचा प्रश्न. जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो, तसेच नवीन परिस्थितीशी साधम्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीतील दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीतील देतो, तेव्हा थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो? बघा, मोठमोठाले प्रश्न आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न वाचा, प्रश्न समजून घ्या आणि नंतरच त्याचं उत्तर द्या. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम. ऑप्शन नंबर 2. 33 नंबरचा प्रश्न बघा. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धत होय? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 संशोधन पद्धत. ऑप्शन नंबर 1 संशोधन पद्धत. 34 नंबरचा प्रश्न बघा. औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनाचा उपक्रमाचा अवलंब करून विकसनशील व गतिमान राहावे लागते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बुद्धिमंथन पद्धती. 35 नंबरचा प्रश्न बघा. अध्ययन प्रतिमाने व त्यांचे उद्गाता यांच्या योग्य जोड्या पर्याय कोणता? तर या ठिकाणी आपण सुरुवातीला जोड्या लावून घेऊया. योग्य पर्याय विचारले, त्यांनी अध्ययन प्रतिमाने दिलेले आहेत आणि त्यांचे उद्गाता दिलेले आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्मरणशक्ती प्रतिमान कुणाशी आहे? तर मग ड आहे जेरी लुकस. त्यानंतर आहे 2 नंबरची बघा सृजनात्मक प्रतिमान, तर ती आहे विल्यम गार्डन. त्यानंतर सामाजिक पुच्छा प्रतिमान हे आहे बघा बायरन. आणि शेवटची 4 नंबरची आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान, ती आहे गँग्रे. तर अशा दृष्टिकोनातून जर बघितलं, एकाचं ड कुठं आहे या 2 ऑप्शनमध्ये, दोघाचं बघू आपण अ, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 36 नंबरचा प्रश्न बघा. फ्रँकफर्टच्या अंतःक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते. तर ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 37 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संभ्रमाने वागतात, तणाव परिस्थितीशी समतोल दाखवतात व आवश्यक तेथे पुढाकार घेऊन मदत करतात? तर या प्रश्नाचं खालील करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2 वर्तन परिवर्तन प्रतिमान. ऑप्शन नंबर 2. 38 नंबरचा प्रश्न बघा. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयक खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावे. ऑप्शन नंबर 3.
39 नंबरचा प्रश्न बघा. इसवी सन 1957मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गिलफोर्ड. ऑप्शन नंबर 1 गिलफोर्ड. 40 नंबरचा प्रश्न बघा. प्रायोगिक पद्धतीविषयी खालील दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? अयोग्य असं म्हटलंय, तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रयोजकाने प्रायोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. अनावश्यक आहे, तर हे या प्रश्नाचं अयोग्य ऑप्शन आहे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 41 नंबरचा प्रश्न बघा. अध्ययन क्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जी गोष्ट शिकायची आहे तिथे अध्ययनपूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ते प्रगतीला अपकारक ठरते. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 करेक्ट उत्तर आहे. 42 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्यांचे प्रमाण अधिक झाल्यास मुले अतिउत्साह दाखवतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ॲड्रेलिन. ऑप्शन नंबर 2 ॲड्रेलिन. 42 नंबरचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या गरजापैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? व्यक्तिगत गरज असं विचारलं आहे बघा. तर या ठिकाणी यापैकी विचारलेलं आहे तर व्यक्तिगत. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्रतिष्ठा. ऑप्शन नंबर 1 प्रतिष्ठा. मित्रांनो, या प्रश्नामध्ये मला थोडासा संभ्रम आहे. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणतं ऑप्शन करेक्ट वाटते तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही. यानंतरचा प्रश्न बघा. 44 नंबरचा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानप्रश्नवादासंबंधी खालीलपैकी कोणते तत्त्व समाविष्ट आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात. तर ऑप्शन नंबर 3. 45 नंबरचा प्रश्न बघा. एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकून साहेबावर रागू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विस्थापन. ऑप्शन नंबर 3 विस्थापन. 46 नंबरचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजित क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उपचारात्मक मुलाखत. उपचारात्मक मुलाखत. ऑप्शन नंबर 3. 46 नंबरचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असते. तर ऑप्शन नंबर 2. 48 नंबरचा प्रश्न बघा. जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अवबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मूर्त क्रियाकाल अवस्था. मूर्त क्रियाकाल अवस्था. ऑप्शन नंबर 3. 39 नंबरचा प्रश्न बघा. किशोर अवस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्राच्या टोळ्या करून राहण्याची असते. यांचा शाळेत उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. ऑप्शन नंबर 3. 50 नंबरचा प्रश्न बघा. व्यक्तिविकासात अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे असं विचारले? असत्य. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 4 विकासाला वळण व दिशा देण्याचं काम अनुवंश करते. तर ऑप्शन नंबर 4.
मित्रांनो, व्हिडिओ हेल्पफुल वाटतोय तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर 51 नंबरचा प्रश्न बघा काय म्हणतोय. तर मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बिनेची मोठी देणगी होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. योग्य विचारलंय. तर या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. सामान्यतः जन्मवयाच्या 16व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. यानंतर आहे बघा 52 नंबरचा प्रश्न. थॉर्नडाईक यांच्या बुद्धिविषयक उपपत्ती मांडताना स्पिअरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतामधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. असत्य आहे असं म्हटलंय बघा. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत. ऑप्शन नंबर 3. 53 नंबरचा प्रश्न बघा. व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. अयोग्य. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. इतरांना भावनाची ओळख होणे अनावश्यक असते. तर ऑप्शन नंबर 4. 54 नंबरचा प्रश्न बघा. संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोध होत असताना त्यांच्या संवेदनाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 समीपता. ऑप्शन नंबर 1 समीपता. 55 नंबरचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही असं विचारले बघा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 4 आणि समर्थन करत नाही याचं उत्तर आहे 4. तर यानंतरचा प्रश्न आहे 56 नंबरचा प्रश्न बघा. सहवासविषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सामाजिक प्रेरणा. सामाजिक प्रेरणा. 57 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 परिवर्तन. ऑप्शन नंबर 4 परिवर्तन. 58 नंबरचा प्रश्न बघा. अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. तर कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो खाली दिले बघा. नवीन ज्ञान देणे बरोबर आहे. कौशल्य विकसित करणे बरोबर आहे. विचारांना चालना देणे बरोबर आहे. भावविकास घडवणे बरोबर आहे. म्हणजे अ ब क ड. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 59 नंबरचा प्रश्न बघा. उद्दिष्टाची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे असं म्हटलं बघा. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावे. हे आहे चुकीचं या ठिकाणी. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आणि 60 नंबरचा प्रश्न आहे बघा. 60 नंबरचा प्रश्न आहे बघा. जेव्हा साधना चेतनाचे वर्गीकरण करावयास शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश डॅश म्हणतात. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बौद्धिक विकासाची अवस्था. बौद्धिक विकासाची अवस्था. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 60 प्रश्न पाहिलेले आहेत. उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी नक्की पहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा कारण त्यांच्या गुणांनाही याचा फायदा होऊ शकतो. आणि शिक्षक भरतीच्या अशाच दर्जेदार मार्गदर्शनासाठी हिरा अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.